मेहता, तू मूर्ख आहेस का? काय करतोस बंगल्यात? तुला कळतंय का तू कोणाची पंगा घेतोस ते? हा मग तुम्ही सरळ सरळ माझा बळी देताय. तुम्ही दिलेल्या पैशांनी माझा काही होणार नाही. मला इथून काढलं तर असंच मोठ्या पगाराची नोकरी तुम्ही मला लावून घ्यायची, नाहीतर मी गप्प बसणार नाही. ठीक आहे, बघतो काय करता येते का. आता निघ. बघतो वगैरे नाही, तुम्ही गॅरंटी द्या मला तरच मी जाईन. मेहता, तुला सांगितलेलं कळत नाही का? बघतो म्हणालो ना, चल निघ. तुम्ही माझा डिमांड पूर्ण करणं नसाल तर मी इंद्रजीत सरांकडे जाऊन सगळं सांगेन. मी म्हणालो ना, मी बघतो, तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण करेन. आता निघ. तू एवढं काय माणसाचं ऐकून घेतलंस? आपल्या कंपनीमध्ये काम करतो तो, आपण पगार देतो त्याला. उर्मिला, आपले हात आता दगडाखाली आहेत. आता ना आपण थोडक्यात वाचलोत. हा जर का आबांपर्यंत गेला असताना तर आपली वाट लागली असती. नेताचं काहीतरी करावं लागेल. काय करायचं तेच कळत नाही. एक पर्याय आहे. ज्याचा विचार आपण मागच्या वेळी केला होता, त्या इंद्राचा कायमचा काटा काढायचा. अरे विक्रांत, उर्मिला काय करतोय? काही नाही आबा. शतपावली करतोय. हो. अच्छा, बरं सकाळी लवकर तयार व्हा. आपण सगळे महाडिक मिळून बाहेर फिरायला जातोय. फिरायला? कुठे? आपल्या शेतात मस्त निसर्गाच्या सानिध्यात जेवण करू, स्नेहभोजन. पण लवकर तेवढं तयार व्हा. हो. ओके, चला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाइज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी आहे तुमची द ड्रामा क्वीन अश्विनी उर्फ चिकू. तर आज आमची एंटायर महाडिक फॅमिली पोहोचली आहे महाडिकांच्या शेतात. सो लेट्स गो. मम्मा हाय. हाय बोल. हॅलो. हाय काकी. राणी हाय बोल ना. हाय. दादू से हाय. विक्रांत से हाय. आणि ही जमीन, ही शेती आहे आमच्या पूर्वजांची आणि या शेतीवर माझ्या आबांचं प्रचंड प्रेम आहे. कम विथ मी गाइस. आबा हो ना. चिकू, ही माझ्याकरता फक्त शेत जमीन नाही आहे, तर माती नाही आहे. माझी दुसरी आई आहे. माझ्या पूर्वजांच्या आठवणी आहेत ह्या जमिनीमध्ये. माझ्या पूर्वजांनी मोठ्या विश्वासानं ही ठेव माझ्याकरता ठेवलेली आहे आणि मरेपर्यंत मी सांभाळणार, जपणार, राखणार. गाईज, माझे आबा थोडेसे इमोशनल झालेत, सो मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. ओके बाय. आबा, अहो तुम्ही म्हणालात ना की आपण धमाल मस्ती करायला चाललोय, मग तुमच्या डोळ्यात पाणी का? बाळा, हे आनंद अश्रू आहेत का? काय आपली शेत जमीन आपल्याला परत मिळाली. मिळाली नाही आबा, राणी वहिनींनी परत मिळवून दिली. खरंय, हे सगळं राणीमुळे शक्य झालं. राणीमुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. जरा सगळ्यांनी इकडे या. राणी, इंद्रा, या प्लीज जरा या. या या सगळ्यांनी या. माझ्या डोक्यात जी कल्पना आहे ती सांगेनच तुला मी, पण त्याआधी मला प्रॉमिस दे, मी जे काही सांगेन त्याला तू नाही म्हणायचं नाहीस. पण आधी सांगा तरी. आधी मला कबूल कर, तू नाही म्हणणार नाहीस तरच मी सांगेन. हे बघ, आज माझं मन नको मोडूस. आज मी खरंच खूप आनंदी आहे. आबा, ही शेत जमीन आपल्या नावावर तर करत नाहीयेत ना? तसं जर असेल तर त्या इंद्राचा चेहरा पाहण्यासारखा होईल. काय कसला विचार करतोयस? काय विचारतोय मी तुला? कबूल करतोयस ना? ठीक आहे, मी मान्य करतो. मी तुमचं मन नाही मोडणार. गुड. या पुढचे 2 दिवस सुट्टीचे आहेत, तर तुम्ही दोघांनी
आपल्या फार्म हाऊस वरती राहायला जायचंय. नाही नाही आबा, मला नाही जमणार आहे. तू तर कबूल केलंस ना, तू तर नाही म्हणू शकत नाहीस. पण मला वाटलं तुम्ही जमिनीशी रिलेटेड काहीतरी बोलाल. ते मला माहिती नाही. तू मला शब्द दिलायस, ते माझं तुम्हा दोघांना तिकडे राहायला जायचंय. काय बोलताय तुम्ही? हे दोघेच कुठे राहणार आहेत तिथे? तिथे ऐकता आधीच रानटी जनावर वगैरे येतात. काय बोलताय मला ती तुम्ही? इतक्या वर्षात नाही येत रानटी जनावर, आता येणार आहेत. नाही, मी कोणाचं काही ऐकणार नाही. तुम्ही दोघं जाताय म्हणजे जाताय. आबा, पण जर इंद्रजित सरांची इच्छा नसेल तर काहीच गरज नाही आहो ह्याची. तुम्हाला सांगू का, मला खरं तर माणसांनी भरलेल्या घरात राहायला आवडतं. तिकडे आम्ही दोघं कुठं जाणार? आणि ते मला माहिती आहे का, पण आज तुझ्यामुळे नुकसान टळलंय. तुझ्यामुळे हा दिवस बघायला मिळतोय आम्हाला. तेव्हा इंद्राच्या आयुष्यातले 2 सुट्टीचे दिवस तू डिझर्व करतेस. त्यामुळे तू आणि इंद्रा फार्म हाऊस वरती राहायला जाताय म्हणजे जाताय. हो, तुम्ही दोघेही जा, मज्जा करा. आणि तुम्हाला तुमची स्पेस मिळायला हवी ना. राणी, खरंच जा अगं. अगं फार्म हाऊस खूप छान आहे, तुला पण खूप आवडेल बघ. ए दादा वहिनी, जावा रे, जी लो अपनी जिंदगी. अरे कसला विचार करता तुम्ही दोघं जण? काय विचार तुम्ही? जाताय ना तुम्ही? काय ग? हो ठीक आहे. आई, तुम्ही कसला विचार करताय हे माहितीये मला. आबांनी इंद्रा भाऊजी आणि राणीला फार्म हाऊसवर का पाठवलं याचाच ना? नाही तर दुसरा कसला विचार करणार? यांचे ना डोक्यात कधी काही काही सांगता येत नाही. इथे मी त्या राणीला माझ्या इंद्रापासून दूर ठेवायचा प्रयत्न करते आणि हे सतत तिला त्याच्या जवळ करतात. नाहीतर काय, आबांना काय गरज आहे त्या दोघांना तिकडे पाठवायची? आणि एकदा का ते जवळ आले तर? नाही, मी असं काही होऊ देणार नाही. इंद्रा किती नाही म्हणत असला तरी माझा त्या राणीवर काडीचा